आता उद्यापासून जायचं कामाला. ते साक्षी आता घरी एकटीच राहणार. तिला करमायचं नाही आता. दीदी बी शाळेत जाईल, मी पण कामाला जाईल. दिलं नाही उद्या शाळेत पाठवायची. कोण दिलं सोडवायचं तुम्ही गेल्यावर? हा पुरीला नाही शाळेत पाठवायची उद्या. कोण आता हाय सोडवाय गेल्यावर सांगा. नाही पाठवायची, तिला ठेवणार उद्या. बाबा उद्यापासून आता. अक्षरशः माझ्या बाजूला आहे ना माझी फ्रेंड, तिने मला स्वयंपाक बनवून दिलता काल. ती म्हणजे लईच बेकार परिस्थिती झाली तुमची. मला स्वतः थुंका गिळायच नव्हतं, इतकं बेकार झाले. आज एक साईड जर हाय व्यवस्थित, पण इकडची साईड दुखते. हे सगळं पॅक झालं टॉन्सिल. व्हायरल इन्फेक्शन नाही पकडणार. त्यात घरी कोण नसल्यावर रजा घ्यावं लागतात. आता कसं असतं माहिती आहे का, माणसाला गरज उपयोगी पडलं का नाही बरं वाटतं. आणि आमच्या जणू काटा कुराड्याचे भांडण झाले आणि माणसं आहेत घरात. पण मी आता कुणाला हातात ठेणगी धरून देणार नाही. मला बरं तरी वाटू द्या मला, मग बघा मी कुणाला जवळ सुद्धा करणार नाही. माझी परिस्थिती फक्त मला माहिती आहे. नुसतं पैसा पाणी त्याला जाऊ परत जवळ परत माणसाच्या आयुष्यात काय. पुरीला आणाय जायचंय. पुरीला डब्याला काय देते मी? फरसाणा, कुठं चकल्या, कुठं काय, कुठं बाय. एवढी सुद्धा उतरत नाही. आजारी असली तरी मी खमकीची खमकी झाली दिसते. मग तिकडे माणसाचं आयुष्य आहे जवळ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या उपयोगीची पडलं नाही का नाही त्याची चांगली केअर करणार आहे मी. फक्त मला भर वाटू द्या. थुंकी सुद्धा इवन गिळाई नाही असलं बेकार झाले बाया. काय मागं पिढा लागली, काही सगळं तोंड सुजलेलं. काय झालंय तितकंच नव्हतं. बेशुद्धा पडल्याने पडलेली होती मी. त्यांनी मला गाडीवर नेलं, मी अशी झोपून होते. आता काय करता, आज चाललेले कामाला. त्यांना म्हणलं माझं पाय हिंडू काय लागलं, तुम्ही काय जाऊ नका आज. काय बी करा पण आज काय जाऊ नका म्हणलं बाया. परत आजच्या दिवस राहिलं. आता म्हणतात उद्या पण जाऊ दे, उद्या देते पाठवून. माझी मी कशी करीन, पुरेल नाही स्कूलला पाठवणार. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.